नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या श्रावण मास सुरू झाला आहे आणि श्रावण मासात अनेक सण उत्सव येतात. त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी, जो आज आहे. नागपंचमीच्या दिवशी जिवत्या आणि नागनरसोबाची छापील चित्रे देवघरातील भिंतीवर लावून त्यांची पूजा केली जाते. नागनरसोबाला आघाडा, दुर्वा यांची माळ तयार करून घातली जाते. या वनस्पती फक्त पावसाळ्यातच येतात. दोऱ्याला गाठ मारून त्यात दुर्वा आणि आघाडा अडकवला जातो आणि माळ तयार केली जाते. नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या नागनरसोबाच्या छापील चित्रावर नरसिंह, जिवत्या, नाग, बुध, बृहस्पती यांची चित्रे असतात. त्यांची प्रत्येकाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा करतात. प्रत्येक श्रावण शनिवारी नरसिंहाची पूजा करतात, तर प्रत्येक शुक्रवारी सुवासिनी जिविताची पूजा करतात. श्रावण बुधवारी बुधाची पूजा व श्रावण गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात. प्रत्येक पूजेला आघाडा व दुर्वा यांची माळ वाहतात. मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी जिवतीची पूजा केली जाते. तर ही पूजा करण्यासाठी सर्वप्रथम नागनरसोबाला भिंतीवर चिटकवला जातो आणि त्यानंतर हळद कुंकू वाहून पूजा करतात आणि आघाडा, दुर्वा यांची माळ घालतात. धूप दीप दाखवतात आणि नैवेद्य दाखवतात. नागनरसोबाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमीच्या दिवशी अनेक भागात पुरणपोळीचा तर काही भागात पुरणाच्या कानुल्यांचा, जी उकडून किंवा वाफ देऊन तयार केली जातात, त्यांचा नैवेद्य दाखविला जातो. संपूर्ण श्रावण महिना नागनरसोबाची पूजा केली जाते. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या किंवा अमावस्येच्या दिवशी नागनरसोबा काढला जातो आणि त्याला नैवेद्य वगैरे दाखवून वाहत्या पाण्यात प्रवाहित केला जातो. तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.